आमदार खताळांच्या घराचे फोटो काढणारे पोलिसांच्या ताब्यात। आमदार अमोल खताळ यांच्या घराचे फोटो काढणाऱ्या 2 व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे। यापैकी एक जण अहिल्यानगर येथील तर दुसरा युवक तालुक्यातीलच असल्याचे सांगण्यात आले। शहरातील मल्हारी मार्तंड मंदिरातील चंपाषष्ठी कार्यक्रमानंतर आमदार खताळ यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात सर्व उमेदवारांची बैठक घेतली। त्यानंतर ते आपल्या निवासस्थानी गेले। मात्र याच दरम्यान आमदार खताळ यांच्या निवासस्थानाजवळ 2 अनोळखी तरुण आपल्या मोबाईलमधून शूटिंग घेत असल्याचे निदर्शनास आले। आमदार खताळ यांच्या मुलांनी ही बाब सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आणून दिली। त्यानंतर दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन शहर पोलिसांकडे स्वाधीन केले। पोलिसांनी केलेल्या तपासात या 2 तरुणांचा आमदार खताळ यांच्या घराचे शूटिंग काढण्याचा हेतू काय, त्यांना शूटिंग करायला सांगणारे कोण आणि ऐन निवडणुकीच्या काळात येऊन तसेच आमदार खताळ घरात आले असतानाच त्यांनी शूटिंगची वेळ कशी साधली, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। आज फक्त पत्रकार परिषदेचा मुद्दा म्हणजे गेल्या काही दिवसापासून माझी लोकप्रतिनिधी माझ्यावरती अतिशय चुकीच्या पद्धतीने टीका टिप्पणी करून एक कुठल्याही गोष्टीला आधार नसताना माझी बदनामी करण्याचा जो गेल्या काही दिवसापासून त्यांचा प्रयत्न चालला होता, माझी बदनामी करता करता ते हे विसरू राहिले का संगमनेरची सुद्धा ते बदनामी करू राहिले। पराभवामुळे खरंच ते एवढे व्यथित होतील आणि एवढ्या पद्धतीने आपल्या संगमनेरलाच बदनाम करतील असं मला वाटलं नव्हतं। 4 दिवसापूर्वी एक मोठी कारवाई झाली होती एमबी ड्रग्ज संदर्भातली, एमबी पावडर। तर आता निवडणुकीच्या कालावधीत त्यांनी गेल्या काही दिवसापासून बरोबर प्लॅनिंग नुसार त्यांचं काही मुवमेंट आता मी बी लक्ष ठेवून होतो। शेवटी मी आता आमदार झालोय, माझे सोर्सेस चांगले आहेत, काही तुमच्यामधले काही बाहेरचे आहेत, तर या सगळ्या गोष्टी थोड्या धक्कादायक मला जाणवल्या। पराभवामुळं व्यथित झाल्यानंतर आज तरुण आपल्या बरोबर येत नाही, मतदार आपल्या बरोबर राहत नाही। यामुळे अमोल खताळला कशा पद्धतीने समाजातून बदनाम करून राजकारणातून संपवण्याचा एक कट कारस्थानाचा भाग गेल्या काही दिवसापासून माझे लोकप्रतिनिधी व त्यांच्या परिवाराकडून सुरू असल्याचं मला जाणवतंय। तशा चर्चा माझ्या कानावर आल्या। 4 दिवसापूर्वी झाल्यावर उतावळेपणाने लगेच प्रतिक्रिया दिल्या, संगमनेरच्या तरुणाला व्यसनाधीन केलं जातंय। अहो पण हा जो आमदार आहे, हा जर सुपारी खात नाही, बडीशोप खात नाही, याला त्याचं महत्व कळतं, तर हा कशाला कोणाला व्यसनाधीन करेल। पण आज मी आपल्याला जबाबदारीने सांगतो का जे आरोपी त्या प्रकरणामध्ये अटक झालेत, यांचे धागेदोरे कुठेतरी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे। या लोकांना इतक्या वर्षापासून पाठबळ कोण देतंय, आता याच्यात पुढे जाण्याची आवश्यकता आहे। आणि मी स्वतः या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आणि पालकमंत्री महोदय यांना विनंती करणार आहे का या प्रकरणामध्ये नार्कोटिक डिपार्टमेंट असेल, अजून जे काही डिपार्टमेंट असतील, या सगळ्या डिपार्टमेंटच्या लोकांची वरिष्ठ पातळीवर एक समिती स्थापन या संगमनेरमध्ये जे ड्रग माफिया या लोकांना कोणाचा राजाश्रय मिळतोय हे शोधण्याची जबाबदारी आता पोलीस प्रशासनाला मी विनंती करणार आहे, मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे। कारण अतिशय चुकीच्या पद्धतीने निवडणुका आल्यानंतर षडयंत्र करणं, हा भाग करणं हे मी बघतोय। ठीक आहे, पराभव झाला, हार जीत निवडणुकीमध्ये चालू असती, मोठ्या मनाने स्वीकारायची असती, झालेल्या चुकातून सुधरून पुढे जायचं असतं। विकास काम करताना जर आम्ही चुकत असेल तर आम्हाला त्याचा जाब विचारला पाहिजे। परंतु कुठलीही शहानिशा न करता तुम्ही आज तरुणाईला व्यसनाधीन आमदार करतोय, अशा प्रकारचे स्टेटमेंट किंवा 1 वर्षापासून संगमनेरमध्ये अवैध धंद्याचं प्रमाण वाढलं, ड्रग्सचं प्रमाण वाढलं, हे जे आरोप करताय, तर ज्यावेळेस ही कारवाई झाली, मी निश्चित सांगेल का गेले 40 वर्ष या धंद्याला राजाश्रय तुम्ही देत होता आणि हा राजाश्रय देता असल्यामुळं तुम्हाला यापूर्वी कधी कारवाई झाल्या नाही, संगमनेरमध्ये कारवाई दिसल्या नाही। परंतु ज्यावेळेस माझ्या कार्यकाळामध्ये मी स्वतः अवैध धंद्याचं उच्चाटनाचा निर्णय घेतला, हे धंदे बंद करण्याबाबतच्या पोलीस प्रशासनाला वेळोवेळी बैठका घेऊन सूचना दिल्या,
अधिवेशनामध्ये सुद्धा मी संगमनेरमध्ये शाळेच्या कॉलेजच्या बाजूला ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने अवैध व्यवसाय चालताय, गोळ्यांचा व्यवसाय चालतो, याला विरोध केला होता. त्या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून सुद्धा वेळोवेळी कारवाया सुरू असताना जी 4 दिवसापूर्वी कारवाई झाली त्यामध्ये 103 ग्रॅम वजनाचा एमडी अंमली पदार्थ सापडलाय. पण मी जबाबदारीने सांगतो, त्या दिवशी एकच गाडीवर कारवाई झाली, एक गाडी अजून संगमनेरमध्ये ड्रग्ज आणले. आणि हे ड्रग्ज ज्यांनी आणले यांना निश्चित राजाश्रय कोणाचा आहे हे येणाऱ्या कालावधीमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटून सांगणार आहे का पोलिसांचे आणि काही राजकीय लोक जे आहेत जे आज माझ्यावर आरोप करताय यांचे मोबाईलचे, यांच्या पीएनच्या मोबाईलचे सीडीआर सुद्धा तपासले पाहिजे. यांनी पोलीस प्रशासनावरती या कारवाई, या आरोपींवर कारवाई होऊ नये यासाठी कुणी कुणी दबाव आणला याची सुद्धा आता येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये शहानिशा झाली पाहिजे. जो आरोपी आहे त्या आरोपीचे हे फोटो आहेत. हा कोणाचा कार्यकर्ता आहे? याला राजाश्रय कोण देत आहे? हा कोणत्या नगरसेवकाच्या घरातला आहे? हा आता कोणत्या उमेदवाराच्या घरातला आहे? बरं, एक फोटो आला, दुसरा फोटो. तुम्ही आनंदाने केक भरवताय. आरोप करताना प्रत्येक वेळेस तुम्हाला वेगवेगळे फोटोच्या माध्यमातून मी दाखवतो. एमडी ड्रग्ज प्रकरणामध्ये जे आरोपी अटकेत आहे त्यातील हा एक आरोपी आहे. माझ्या माहितीनुसार ज्यावेळेस याच्यावरती कारवाई आणि याला अटक होण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस पोलीस प्रशासनावरती दबाव आणण्याचा प्रयत्न माजी लोकप्रतिनिधी केलाय असं मला काही चर्चेत कळाले. तुम्ही कोणत्या तोट्याने माझ्यावर आरोप करताय? पराभवामुळं तुम्ही एखाद्याला बदनाम करून जनतेच्या मनामध्ये तुमचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करताय का? अशा पद्धतीने जनतेच्या मनामध्ये स्थान निर्माण होणार नाही. पण आज मी तुम्हाला जाहीर सांगतो, यापुढे संगमनेर तालुक्यामध्ये कोणाकोणाच्या आशीर्वादाने अवैध धंदे, एमडी ड्रग्ज, व्यसनाधीन करण्याचा प्रकार माझ्याकडे अजून गोपनीय माहिती आहे का संगमनेरातील काही महिला भगिनींना, मुलींना सुद्धा वाम मार्गाला लावण्याचा प्रकार सुद्धा काही लोकांच्या माध्यमातून होतो आणि त्यांचे सुद्धा संबंध कोणाचे आहेत हे सुद्धा येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये तपासण्याची मागणी मी मुख्यमंत्री महोदयांकडे करणार आहे. त्यामुळं माझ्यावर आरोप करताना मला अशी शंका येऊ राहिली, हा एक षडयंत्राचा भाग असू शकतो. तुम्ही तर राजाश्रय देताय, आता मला काळजी घ्यावी लागेल इथून पुढं. माझ्या ऑफिसमध्ये एखादा चुकून बॉक्स कुरिअरच्या माध्यमातून, पार्सलच्या माध्यमातून तुम्ही पाठवून देऊन उद्या मला त्याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत नाही. आत्ताच माझ्या घरापाशी मी फ्रेश व्हायला गेलो होतो तर माझ्या घरापाशी संशयित 2 लोकांचा माझ्या घराची आणि माझ्या गाडीची रेकी करताना 2 जणांना माझ्या गाडीने धरलंय. आत्ताच 15 मिनिटापूर्वी. म्हणून मला आपल्या पत्रकार परिषदेला यायला वेळ लागला. त्या 2 जणांच्या मोबाईल मध्ये ज्यावेळेस तपासलं तर त्यांनी फोटो आणि माझ्या घराची शूटिंग काढलेली. मी शूटिंग फोटो कशासाठी पाहिजे? मी जर माझ्यावर ज्याला फोटो काढायचंय मी त्याला उघड फोटो काढून देतो. मग माझ्या घराची रेकी करण्याचा प्रकार काय सुरू आहे? माझ्याकडे जी माहिती मिळाली 2 गाड्यांमधून ड्रग्ज चालू होतं, एकच गाडी कारवाई झाली, एक पळून गेली. मग त्या गाडीचे बी कोण होते हा तपास झाला पाहिजे, ते शोधले गेले पाहिजे. आणि ते शोधण्यासाठी उद्या आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब इथे येतात. मी सुद्धा त्यांना विनंती करणार आहे का साहेब, हे खूप मोठं रॅकेट आहे, हे रॅकेट आपल्याला उद्ध्वस्त करायचंय. हे जे तरुणांना व्यसनाधीनकडे घेऊन जाणारे लोक आहेत, हे जे आका आहेत, हे जे त्यांना पाठबळ देत आहे, यांचा सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला बंदोबस्त करावा लागेल. त्या घरापर्यंत येण्याचा जर प्रयत्न आता होत असेल तर निश्चित हे कुठंतरी पराभवामुळे व्यतीत झाले काही लोक किती खालच्या स्तराला, खालच्या पातळीवर चाललेत याचं सुद्धा आता संगमनेरकर जनतेने लक्ष दिलं पाहिजे. आणि संगमनेरकर जनतेनेच याचा आता निर्णय घेतला पाहिजे का 40 वर्षाची भीती दहशतीतून मुक्त करण्यासाठी जी साथ मी घातली होती त्याला सगळ्यांनी साथ दिली होती. 1 वर्षापूर्वी परिवर्तन झालं होतं आणि बऱ्यापैकी आज मी प्रामाणिकपणे काम करतोय. मी जर